आज मी इथे दुधी घेतलेला आहे, तो साफ करून घेते। छान कोवळा दुधी आहे, त्याचं साल काढून घेते। साल काढून घेतलेलं आहे। कोवळ्या दुधीची साल आहेत म्हणून मी असे पातळ पातळ चिरून घेते। अशा प्रकारे पातळ पातळ कापून घेतलेले आणि बटाटा पण त्याच प्रकारे कापून घेतलेला आहे। दोन्ही एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवून घेते। कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यात थोडंसं मीठ घालते आणि त्यात दुधी बारीक चिरलेला घालते आणि तेलावर परतून घेते। एक हिरवी मिरची घालते, थोडीशी हळद घालते आणि सगळं मिक्स करून तेलावर परतून घेते आणि झाकण लावून दुधी शिजायला ठेवते। झाकण काढलेलं आहे 4-5 मिनिटांनी। पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून 5-6 मिनिटं शिजून घेतलेलं आहे। दुधीचं साल आणि बटाटा शिजलेलं आहे, भाजी तयार आहे। इथे दुधी घेतलेलं आहे, त्याचे गोल कापं काढून घेते अशा प्रकारे आणि उरलेल्याचे मोठ्या फोडी करून घेते अशा प्रकारे आणि बाकीचे आतल्या बिया काढून त्याचे छोटे तुकडे करून घेते। हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। कढईत मुगाची डाळ सुकीच भाजून घेते, रंग नाही बदलून द्यायचा आहे। कच्चा वास निघून गेल्यावर थोडंसं पाणी घालते आणि डाळ थंड झाल्यावर स्वच्छ धुवून घेते। डाळ धुवून घेतलेली आहे, त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि मोठे तुकडे केलेला दुधी, थोडीशी हळद आणि मीठ घालून पाणी घालून कुकरला शिजून घेते। डाळ शिजून घेतलेली आहे। ते कढईत तेल घेतलेले आहे, 3 सुक्या मिरच्या, तमालपत्र आणि जिरं घालते फोडणीला, थोडंसं हिंग घालते, फोडणी मिक्स करून घेते आणि एक टोमॅटो घालते कापून घेतलेला, तेलावर परतून घेते आणि शिजून घेतलेली मुगाची डाळ घालते, मिक्स करून घेते, थोडंसं पाणी घालते, थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून डाळीला छान उकळी काढून घेते। डाळ उकळलेली आहे, मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे। ते कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात राई जिरं घालते फोडणीला, एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते, बारीक कापून ठेवलेला आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते, थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते। इथे बारीक चिरून ठेवलेला दुधी घालते, मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून दुधी शिजायला ठेवते। 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे, सगळं मिक्स करून घेते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून 7-8 मिनिटांनी पुन्हा झाकण काढलेलं आहे। भाजी शिजलेली आहे, वरून खोबरं घालते, मिक्स करून घेते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते। झाकण काढलेलं आहे, दुधीची भाजी तयार आहे। इथे मी फणसाच्या आटल्या घेतलेल्या आहेत, ते चेचून घेते आणि त्याची सालं काढून घेते आणि अशा प्रकारे हाताने त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। आटल्या फोडून झालेले आहेत, पाण्याने स्वच्छ धुवून घेते 4-5 वेळा। त्यात एक बटाटा घातलेला आहे कापून। इथे कुकरमध्ये तेल घेऊन आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली घालते, परतून घेते। एक कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते। एक टोमॅटो घालते, टोमॅटो पण परतून घेते, टोमॅटो नरम झालेला आहे। लाल मसाला, हळद घालते, मिक्स करून घेते आणि स्वच्छ धुवून ठेवलेल्या आटल्या आणि बटाटा घालते आणि तेलावर परतून घेते। थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते, थोडंसं पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ
आणि मिक्स करून घेते आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेते. 3 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेलं आहे. आता मी झाकण काढून घेते. बटाटा आणि फणसाच्या बिया शिजलेल्या आहेत. वरून कोथिंबीर घालते. फणसाच्या बियांची भाजी तयार आहे. इथे दुधीची कापं फ्राय करायला घेते. त्यात लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालते आणि थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेते आणि दुधीच्या कापांना व्यवस्थित लावून घेते. इथे तांदळाचं पीठ, रवा आणि लाल तिखट मिक्स केलेलं आहे. ते दुधीच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यात दुधीची कापं फ्राय करायला ठेवते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने शिजवून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते. आणि झाकण न लावता दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते. दुधीची कापं शिजलेली आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.